नमस्कार, आपण पाहताय SR24 न्यूज. निर्भीड निपक्ष बातम्यांचं आपल्या हक्काचं व्यासपीठ. राहुरीत पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर घरफोडी, 4 चोरटे सीसीटीव्हीत कैद. विपश्यनेसाठी गेले आणि झाले लक्ष्य. राहुरीत बंद घर फोडून चोरट्यांचा डाव. राहुरी पंचायत समितीसमोर असलेल्या धाडगे इस्टेट परिसरातील प्रमोद भिंगारदेवे यांच्या बंद घराचं कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे गजबजलेल्या पंचायत समिती परिसरासह राहुरी पोलीस ठाण्याच्या जवळच ही घटना घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. प्रमोद भिंगारदेवे आणि त्यांच्या पत्नी इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात ध्यानधारणेसाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी काही दिवसांपासून घराची रेकी केली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. पहाटे घर कामासाठी आलेल्या महिलेच्या निदर्शनास घराच्या दरवाजाचं कुलूप तुटलेलं आढळलं. त्यांनी तात्काळ आजूबाजूच्या रहिवाशांना याबाबत माहिती दिली. दरम्यान पहाटेच्या सुमारास घराजवळ ठोकण्याचा आवाज आल्यानं शेजारी राहणारे सोमनाथ राऊत घराबाहेर आले. त्यावेळी चोरट्यांनी त्यांना धारधार शस्त्र दाखवून तेथून जाण्यास सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या राऊत यांनी तात्काळ घराचा दरवाजा बंद करून घरात जाणं पसंत केलं. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते, पोलीस कर्मचारी ठाणगे यांच्यासह स्थानिक रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते गणेश धाडगे, देवेंद्र जाधव, मानसी भिंगारदेवे, बाळासाहेब राऊत, तथागत रोकडे, राहुल जगधने आणि अभिजित धाडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता 4 संशयित चोरटे कॅमेऱ्यात कैद झाल्याचं समोर आलंय. सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी माहिती दिली. राहुरी पंचायत समिती आणि पोलीस ठाण्याच्या अगदी जवळच घरफोडी झाल्यानं परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पहाटेच्या वेळी चोरट्यांनी धाडसानं घरफोडी करून शेजाऱ्याला धारधार शस्त्राचा धाक दाखवल्यानं नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा तातडीनं शोध घेऊन त्यांना जेरबंद करावं अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. SR24 न्यूजसाठी रमेश खेमनरसह सोमनाथ वाघ, राहुरी.